नमस्कार मित्रांनो, जय स्वामी समर्थ. आजचा विषय अत्यंत खास आहे. हा व्हिडिओ विशेषतः त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी मनापासून देवावर श्रद्धा ठेवते, संकटातही धैर्याने उभी राहते आणि आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीत चांगुलपणाचा मार्ग निवडते. लोकांमध्ये एक जुनी म्हण प्रचलित आहे, जिचा हात देव धरतो तिचा संसार कुणीही बिघडू शकत नाही. पण देवाचा हात म्हणजे नेमकं काय? देव प्रत्यक्ष येऊन कोणाचा हात धरत नाही. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये याचा अर्थ असा घेतला जातो की व्यक्तीच्या जीवनात योग्य मार्गदर्शन, अंतर्मनाची शक्ती, विवेक आणि संकटांशी सामना करण्याची धैर्य निर्माण होते. म्हणून या व्हिडिओतील माहितीला आध्यात्मिक प्रेरणा आणि लोकमान्यता म्हणून पहा. आज आपण अशी 5 लक्षणे जाणून घेणार आहोत, जी अनेकांच्या मते देवाच्या कृपेची संकेत असू शकतात. प्रत्येक लक्षणासोबत प्रेरणादायी कथा, जीवनातील उदाहरणे आणि त्यातून मिळणारा संदेशही पाहू. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लक्षण क्रमांक 1, संकटातही मन स्थिर राहते. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात. फरक इतकाच असतो की काही लोक संकटे पाहून तुटून जातात, तर काही लोक संकटातून अधिक मजबूत बनतात. लोक आध्यात्मिक विचारधारांनुसार देवाची कृपा असलेल्या स्त्रीमध्ये एक विशेष मानसिक स्थैर्य दिसून येते. ती रडते, तिला वेदना होत्या, पण ती आशा सोडत नाही. ती म्हणते, आज कठीण आहे, पण उद्या नक्की चांगलं असेल. देव संकट काढून टाकेलच असे नाही, पण संकट सहन करण्याची शक्ती देईल असा तिचा विश्वास असतो. प्रेरणादायी कथा. एका गावात एक गरीब स्त्री राहत होती. नवरा लवकर मेला, 2 लहान मुले, घरात उत्पन्नाचे साधन नव्हते. अनेक दिवस उपाशी राहण्याची वेळ आली. तरीही ती रोज देवापुढे दिवा लावत असे. लोक म्हणायचे, देवाने जर तुझं ऐकलं असतं तर आज तुझी ही अवस्था झाली नसती. ती फक्त हसायची. काही महिन्यांनी एका संस्थेने तिच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. नंतर तिला रोजगार मिळाला. ती म्हणाली, देव उशिरा करतो पण साथ सोडत नाही. जीवनाचा संदेश. धैर्य हेच देवाच्या कृपेचे पहिले रूप आहे. लक्षण क्रमांक 2, चुकीच्या लोकांपासून अंतर निर्माण होते. कधी कधी काही नाती अचानक तुटतात, मैत्री संपते, नातेवाईक दूर जातात, विश्वासघात होतो. त्या क्षणी खूप दुःख होते. पण काही वर्षांनी मागं वळून पाहिल्यावर लक्षात येतं, जे दूर गेले तेच पुढील मोठ्या संकटांचे कारण ठरले असते. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये असं मानले जाते की काही वेळा चुकीच्या व्यक्तींपासून दूर राहणे हेही संरक्षणाचे एक रूप असू शकते. प्रेरणादायी कथा. एका महिलेने व्यवसायासाठी तिच्या जवळच्या नातेवाईकांवर विश्वास ठेवला. शेवटच्या क्षणी तो व्यवहार रद्द झाला. ती खूप नाराज झाली. नंतर तिला समजले की तो व्यवहार फसवणुकीचा होता. त्या दिवशी तिला वाटलेले नुकसान पुढे मोठ्या संकटांपासून वाचवणारे ठरले. जीवनाचा संदेश. प्रत्येक बंद झालेला दरवाजा वाईटच असेल असे नाही. लक्षण क्रमांक 3, सेवा, करुणा आणि क्षमा वाढते. देवाची कृपा असल्याचे एक सुंदर लक्षण म्हणजे मनातील करुणा वाढते. अशी स्त्री भुकेल्यांना अन्न देते, वृद्धांचा आदर करते, प्राण्यांवर प्रेम करते, गरजूंना मदत करते, चुकलेल्या व्यक्तीला शक्य असल्यास क्षमा करते. ती सेवा प्रसिद्धीसाठी करत नाही. तिला टाळ्या नको असतात, तिला समाधान हवे असते. प्रेरणादायी कथा. एक वृद्ध आजी रोज मंदिरात जायची. एक दिवस तिने पाहिले की मंदिराबाहेर एक भुकेली मुलगी बसली आहे. त्या दिवसापासून ती आधी त्या मुलीला जेवण द्यायची आणि मग मंदिरात जायची. कोणीतरी विचारलं, हे का करता? ती म्हणाली, देवाला फुल अर्पण करण्यापेक्षा भुकेल्याला अन्न देणे हे अधिक महत्वाचं वाटतं. लक्षण क्रमांक 4, चेहऱ्यावर समाधाचे तेज असते. खरं सौंदर्य हे चेहऱ्यावर नसून मनात असतं. अनेक वेळा आपण पाहतो, काही लोकांकडे भरपूर पैसा असतो पण चेहऱ्यावर चिंता असते, तर काही लोक साधे जीवन जगतात पण त्यांच्याकडे पाहिल्यावर मन प्रसन्न होते, कारण त्यांच्या मनात कृतज्ञता असते. त्यांच्या बोलण्यात गोडवा असतो. ते कोणाबद्दल द्वेष बाळगत नाहीत. अनेकांच्या मते अशा अंतर्मनातील शांततेमुळे चेहऱ्यावर तेज दिसते. छोटी कथा. एक मुलगी रोज आरशात स्वतःच्या रूपाबद्दल नाराज असायची. तिच्या आजीने सांगितले, दररोज एक चांगलं काम कर. काही महिन्यांनी लोक तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या स्वभावाचं कौतुक करू लागले. लक्षण क्रमांक 5, योग्य वेळी योग्य मार्ग सापडतो. जीवनात प्रत्येक निर्णय महत्वाचा असतो. कधी नोकरी, कधी विवाह, कधी घर, कधी मुलाचं शिक्षण, कधी
वेळ शेवटच्या क्षणी योग्य व्यक्ती भेटतो, योग्य सल्ला मिळतो, योग्य निर्णय सुचतो, यामुळे मोठे नुकसान टळते. हे चमत्कार नसून योग्य विचार, अनुभव आणि श्रद्धेच्या बळावर घेतलेले निर्णयही असू शकतात. प्रेरणादायी कथा. एका महिलेने घाईघाईत मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. शेवटच्या क्षणी तिने तो निर्णय काही दिवस पुढे ढकलला. नंतर त्या योजनेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले. तिला वाटले, थोडा संयम माझ्यासाठी वरदान ठरला. देवाची कृपा टिकवण्यासाठी काय करावे? दररोज काही मिनिटे प्रार्थना करा, आईवडिलांचा आदर करा, सत्य बोलण्याचा प्रयत्न करा, शक्य तितकी सेवा करा, गरजूंना मदत करा, राग आणि मत्सर कमी करण्याचा प्रयत्न करा, कृतज्ञतेची सवय लावा, आपल्या कुटुंबात प्रेम आणि संवाद वाढवा. ही कृती केवळ धार्मिक नसून चांगले व्यक्तिमत्व घडवणाऱ्या सवय आहेत. मित्रांनो, देवाची कृपा म्हणजे फक्त पैसा, दागिने किंवा मोठे घर नव्हे. खरी कृपा म्हणजे संकटात धैर्य, मनात समाधान, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, चांगली माणसं आणि इतरांसाठी प्रेम व करुणा. जर आज सांगितलेल्या 5 पैकी काही लक्षणे तुमच्यामध्ये दिसत असतील तर ती जपा आणि अधिक चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मते या 5 पैकी सर्वात महत्त्वाचे लक्षण कोणते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.